भारत माता की जरा जोरात निलंगा। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री राम। हर 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 हर। व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते, आपल्या मराठवाड्याची आणि लातूर जिल्ह्याची मुलूक मैदान तोफ माननीय संभाजी पाटील निलंगेकरजी, आपले जिल्हाध्यक्ष बसवराज पाटीलजी, आपले माजी खासदार सुनील गायकवाडजी, संजय कोटगेजी, अरविंद निलंगेकरजी, बाळासाहेब शिंगाडेजी, शैलेश गोजरमुंडेजी, रामचंद्र तिरुके, राहुलजी केंद्रे, मिलिंदजी लातुरे, किरणजी पाटील, बापूजी राठोड, अंकुशजी ढेरे, गोविंदजी चिरकुरे, मनीषा देशपांडे, भारतबाई साळुंके, शिवकुमार चिंचनसुरे, विनोदजी आर्य, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ चिन्हांना मतदान करून आपले संजय राज हलगरकर आणि आपल्या 23 नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा, अशी विनंती माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी निलंगा वासियांना केली आहे। आणि मी सुद्धा आपल्याला आज नतमस्तक होऊन विनंती करतो की आपण 20 तारखेला प्रचंड बहुमताने संजय राज याला निवडून द्यावं आणि आपल्या सर्व नगरसेवकाला निवडून द्यावं, बंधू भगिनींनो, अशी विनंती करतो। मला अभिमान आहे आमचे संभाजी पाटील निलंगेकरजी, ज्यांनी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या विकासाकरता प्रचंड ताकद मंत्री म्हणून या ठिकाणी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये एक यशस्वी मंत्री म्हणून काम केलं। आणि आज जर या ठिकाणी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कष्टाळू, सर्वात लोकप्रिय आणि अत्यंत कर्तव्यदक्ष आमदार म्हणून आमचे मित्र संभाजी निलंगेकरजी या ठिकाणी आमच्या या महाराष्ट्राच्या भूमीकरता, मराठवाड्याच्या भूमीकरता काम करतात आहे। संभाजी पाटील असं नेतृत्व आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्या मराठवाड्याकरता, लातूर करता जो प्रश्न उपस्थित करतात, मंत्रालयाची 7 मजल्याची इमारत, विधिमंडळाची गोल इमारत, या इमारतीमध्ये जेव्हा संभाजी पाटील आपल्या बाजू मांडतात, तुमची लोकहिताची बाजू मांडतात, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे संभाजींनी मागितलं ते सर्व मंजूर करतात। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत आदराचं स्थान ज्या अत्यंत चांगल्या आपल्या कष्टाळू नेत्यांना आहे, त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकर आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने लोकनेता कसा असावा, तो संभाजी पाटलासारखा असावा, संभाजी पाटलासारखा असावा। बंधू भगिनींनो, मला अरविंद निलंगेकरजी आपल्यावरही अभिमान आहे। अत्यंत संघटनात्मक, गरीब माणसाच्या कल्याणाकरता, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता रात्रंदिवस प्रचंड ताकदीने काम करणारा अरविंदला या ठिकाणी मी त्याचं अभिनंदन करतो। एक खऱ्या अर्थाने शिस्तप्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केली। बंधू भगिनींनो, 20 तारखेची निवडणूक ही संजय राजच्या नशिबाची नाही आहे, 20 तारखेची निवडणूक संभाजी पाटलाच्या नशिबाची नाही आहे, बसवराज पाटलाच्या, अरविंद निलंगेकरच्या नशिबाची नाही आहे, तर 20 तारखेची निवडणूक ही येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाच्या निलंगाच्या विकासाची, विकसित निलंग्याची निवडणूक आहे। 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आमचे संजय राज निवडून आल्यानंतर
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातल्या सरकारच्या 58 योजना निलंग्याला येणार आहे। संजय राज निवडून आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या 48 योजना निलंग्याला येणार आहे। संजय राज निवडून आल्यानंतर जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आमचे शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून संभाजी पाटील निलंगेकर आपण 22 योजना या निलंग्याला लागू करणार आहोत। निलंग्याची निवडणूक ही 126 योजनांना घेऊन निलंग्यामध्ये येत आहे। बंधू भगिनींनो, 126 योजना निलंग्याला घेऊन येत आहे। 2029 चा निलंगा, 2029 चा निलंगा, 2035 चा निलंगा, 2047 चा निलंगा, विकसित निलंगा करण्याची योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माननीय संभाजी पाटलाला सांगितली आहे। आणि संभाजी पाटीलजी आपल्याला निवडून आल्याबरोबर निलंग्याच्या नगरपालिकेची एक बैठक माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः घेणार आहे। आणि त्या बैठकीमध्ये संजय राज तुम्ही तयार केलेला 2029 चा निलंग्याचा, 2035 चा निलंगा, 2047 चा निलंग्याचा विकासाच्या योजनेचा आराखडा माननीय मुख्यमंत्री मंजूर करणार आहे। आणि या योजनेला लागणारा संपूर्ण पैसा सरकारकडनं देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसजींनी स्वीकारली आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला वचन देण्याकरता नागपूरवरून आज मी आलो आहे। देवेंद्रजींनी मला निलंग्यामध्ये पाठवला आहे की विकसित निलंगा करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे। बंधू भगिनींनो, जेव्हा आपण या ठिकाणी संभाजी पाटलाच्या निवडणुकीला मी प्रचाराला आलो होतो तेव्हा 3 महत्वाच्या विषयावर आपण चर्चा केली होती। पहिली चर्चा केली होती आमच्या लाडक्या बहिणींनो, ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं सरकार मध्य प्रदेश मध्ये मागच्या 20 वर्षापासून 15 वर्षापासून छत्तीसगडमध्ये आमच्या लाडक्या बहिणीची योजना 20 वर्षापासून चालत आहे। आपल्या महाराष्ट्राने निर्णय केला, आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय केला, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे, तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे, सुरूच राहणार नाही। तर माननीय संभाजी परवा आम्ही 2200 महिला बचत गटांना नागपूरमध्ये एक योजना तयार केली, अमरावतीमध्ये आम्ही तयार केली। मी संजय राज तुम्हाला विनंती करतो, निवडून आल्याबरोबर आमच्या लाडक्या बहिणी असतील, आमचे त्या ठिकाणी महिला बचत गट असतील, या महिला बचत गटांना या वर्षी 100 महिला बचत गट, पुढच्या वर्षी 100, 500 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान प्रत्येक बचत गटाला देऊन बचत गटांना स्वयंपूर्ण करण्याची योजना महाराष्ट्र सरकारने आपल्या संभाजी आपल्याला निलंग्याला करायची आहे। आपल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदीची योजना लागू करायची आहे। आमच्या लाडक्या बहिणीकरता 22 योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने संजय राज आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपल्याला महिला बहिणीच्या पाठीशी उभं राहायचं आहे। आम्ही वचन दिलं होतं, आपलं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर आपले लाडके भाऊ शेतकऱ्याच्या शेतातले पुढचे 5 वर्ष विजेचं बिल आमचं सरकार घेणार नाही। मला अभिमान आहे, तुम्ही कमळाला मत दिलं, संभाजी पाटलाला निवडून दिलं, आपलं सरकार आलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आल्याबरोबर या राज्यातल्या 45 लाख शेतकरी, निलंग्याचे शेतकरी, लातूरचे शेतकरी, मराठवाड्याचे शेतकरी, विदर्भाचे शेतकरी, या सर्व शेतकऱ्याचं 27,000 कोटी रुपयाचं इलेक्ट्रिक बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला। 27,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला। एवढंच नाही तर पुढच्या 5 वर्ष शेतकऱ्याच्या शेतातल्या विजेचं बिल, पंपाचं विजेचं बिल आपलं सरकार घेणार नाही। आणि जोपर्यंत भाजपाचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रात राहील तोपर्यंत शेतकऱ्याकडनं 1ही रुपया विजेचं बिल आपलं सरकार घेणार नाही, 1ही रुपये विजेचं बिल आपलं सरकार घेणार नाही। संभाजी, निलंग्याला जी वीज येतं ही घरगुती वीज तुमच्या घरी येतं,
ती 8 रुपये रेट आहे. परळीवरनं, कोराडीवरनं, आमच्या कोराडीवरनं, चंद्रपूरवरनं कोळशावर जी वीज तयार होतं, जे निलंग्याला येतं, ती वीज 8 रुपये रेट आहे. कोळशाचा रेट महाग आहे. आता प्रत्येक वर्षी, पुढच्या वर्षी 2026, 2027, 2028, 2029, पुढच्या 5 वर्षांनी कोळशावरची वीज 80 पैसे प्रति वर्ष महाग होणार आहे. निलंग्यामध्ये 2029 मध्ये जर कोळशावरची वीज घेतली तर ती 12 रुपये रेट होणार आहे. 12 रुपये रेटची वीज निलंग्याला संजय राऊत परवडणार नाही. ती वीज परवडण्यालायक नाही. तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विचार केला आणि आता निर्णय केला की आता कोळशावरची वीज निलंग्याच्या शेतकऱ्यांनी घरगुती वापराकरता घेण्याची गरज नाही. पुढच्या 5 वर्षामध्ये सूर्यप्रकाशावर तयार होणारी मुख्यमंत्री सौर वाहिनीची वीज 2 रुपये 80 पैसे रेटनी या महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि महाराष्ट्राला मिळणारी वीज 2029 ला संभाजी पाटील जेव्हा तुम्हाला मत मागेल तेव्हा तुमच्या घरी 12 रुपये नाही 6 रुपयाच्या रेटची वीज निलंग्याच्या घरोघरी पोहोचवण्याकरता आपलं सरकार काम करणार आहे. आपलं सरकार 6 रुपयामध्ये वीज घरोघरी पोहोचवण्याचं काम करणार आहे. 50% रेट निर्णय, 50% विजेचे बिल कमी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आपल्या सरकारने विचार केला की या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. संभाजी पाटील, आपण जेव्हा शब्द दिला होता शेतकऱ्यांना की संभाजी पाटलाला निवडून आणा, आम्ही तुमचं कर्ज माफ करू, आज आपल्या सरकारने निर्णय केला आहे. आपल्या सरकारने सांगितलं, आपण विचार केला, देवेंद्रजींनी विचार केला, गाडी, घोडा, बंगला, फार्म हाऊस, मोठे मोठे घर शेतामध्ये आहे. ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही. पण निलंगा, लातूर, मराठवाड्यामध्ये 40-40 वर्ष शेतामध्ये काम करणारा शेतकरी, जो गरीब माणूस आहे, कर्ज घेतलं, कर्जावर व्याज, चक्रवाढ व्याज रोज वाढत आहे. शेतकऱ्याच्या वर डबल टिबल रेटनी कर्ज झाला आहे. शेतकरी आता आत्महत्येचा विचार करतो आहे. अशा शेतकऱ्यांना आत्महत्याकडे जाऊ द्यायचं नाही आहे. अशा शेतकऱ्यांना आत्महत्याकडे जाऊ द्यायचं नाही आहे. संभाजी पाटील, आपण निर्णय घेतलेला आहे, येणाऱ्या 30 जून 2026 पूर्वी ज्या गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची गरज आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपलं सरकार करणार आहे. आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं संभाजी पाटलाच्या निवडणुकीमध्ये की गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहणार आहे. आज अनेक लोकांना नौटंकी केली, पण मराठवाड्याच्या, विदर्भाच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, अतिवृष्टी आली. आपल्या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज तयार केलं. त्यापैकी 14,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये टाकण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये सिंचनाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून, रस्त्याच्या प्रकल्पाच्या माध्यमातून संभाजी पाटील, तुम्ही पाणी परिषदेकरता या ठिकाणी पूर्ण मराठवाडा फिरलात. आता माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने, आपल्या सरकारने, संभाजी पाटील, तुम्ही जेवढे सिंचनाचे प्रकल्प मागितले ते सर्व सिंचनाचे प्रकल्प मंजूर करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आपल्या सरकारने केलं. मी आता तुमच्याकडे महसूल मंत्री म्हणून आलो आहे. मागच्या वेळी मी या स्टेजवर प्रदेशाध्यक्ष म्हणून भाषण केलं होतं. बसवराजजी, मी संभाजी पाटलाकरता मत मागायला आलो होतो. पण आज बघा, तुमच्या समोर मी महसूल मंत्री म्हणजे जसं पोलिसांची जबाबदारी आहे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत गृह खात्याची जबाबदारी आहे की तुमच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे. आज माझ्याकडे आपल्या निलंग्याच्या मालमत्तेचं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. मी संभाजी पाटील तुम्हाला वचन देतो, आता तुकडेबंदी कायद्याचा निर्णय जो आपण घेतला आहे, महाराष्ट्राला 60 लाख परिवाराचे घर कायदेशीर करण्याचा आपण निर्णय घेतला. मी तुम्हाला संजय राज वचन देतो, निवडणूक झाल्याबरोबर या निलंग्यामध्ये जेवढे लेआउट झाले आहेत, जेवढ्या नवीन वस्त्या झाल्या आहेत, त्या सर्वांची यादी तयार करा. त्या सर्वांचा 7/12 तयार करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आपल्या सरकारची आहे. निलंग्यातली तुमची मालमत्ता कायदेशीर करून द्यायची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. बंधू भगिनींनो, आता माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लाख घरं दिलेले आहे.
माननीय संजय राज निवडून आल्याबरोबर, आमचे सर्व नगरसेवक निवडून आल्याबरोबर अरविंदजी या निलंग्याकरता 1000 घरं नवीन देण्याचा निर्णय आपण करतो आहे. 1000 नवीन घरं देण्याचा निर्णय आपण करतो आहे. निलंग्यामध्ये जेवढे सरकारी जागेवर लोक राहत असतील त्या सरकारी जागेचा पट्टा वाटपाचा मंत्री मी आहे. खऱ्या अर्थाने पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. तुम्ही आम्हाला या पेनात ताकद दिली आहे. संभाजीला तुम्ही निवडून दिलं नसतं तर मी महसूल मंत्री झालो नसतो, आणि मी महसूल मंत्री झालो नसतो तर पट्टे वाटपाची योजनेचा मंत्री झालो नसतो, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नसते. हे तुम्ही निलंग्याच्या जनतेने जे आम्हाला पाठबळ दिला आहे म्हणून आपलं सरकार आलं आहे. बंधू भगिनींनो, आपल्या निलंग्यामधले आपल्या सर्व सरकारी जागेवर राहणारे जेवढे लोक आहे सर्वांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. संभाजी निवडणूक झाल्याबरोबर एक मोठा कॅम्प लावा. त्या कॅम्प मध्ये मी स्वतः निलंग्याला येऊन संपूर्ण निलंग्याचा पट्टे वाटपाचा निर्णय आपल्याला मी करून देणार आहे. काळजी करायची गरज नाही. आणि आता तर एक नक्षा योजना आली आहे. निलंग्यामध्ये नक्षा योजना आपण लागू करणार आहोत. नक्षा योजनेवर आपल्या निलंग्यावरनं एक विमान फिरणार आहे. ते इंडिगोचं विमान नाही आहे, महसूल खात्याचं विमान फिरणार आहे. आणि महसूल खात्याचा जो ड्रोन फिरणार आहे 1 मीटर बाय 1 मीटरचा, आता आमच्या नागपूरमध्ये हुडकेश्वरमध्ये सुरू आहे. कालच 22,000 घरं मोजून झाले. मी तुम्हाला संजय राज निवडून आल्याबरोबर मला पत्र द्या. नक्षा योजनेमध्ये निलंग्याला घेऊ. प्रत्येक घरांची मोजणी, तुमच्या प्लॉटची, तुमच्या घराची मोजणी करून तुमचं स्वामित्व, तुमचा नक्षा तुमच्या घरी आणून देण्याचं काम आपलं सरकार करेल. आपलं सरकार करेल. संभाजी, एक घर मोजायला 4,000 रुपये लागतात. पण संभाजी, तुम्ही मला या ठिकाणी बैठकीला बोलवलं आहे. निलंग्याच्या प्रत्येक घरी 4,000 रुपये देऊन नक्षा तयार होतो. पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपलं सरकार आलं. 1ही रुपया न घेता निलंग्याला नक्षा योजनेचं कार्ड, या ठिकाणी प्रत्येक घरांचा नक्षा, स्कीमचा नक्षा तयार करून तुमच्या घरी आयुष्यभराचं स्वामित्व कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. आज आपण निर्णय घेतला. परवा संभाजी तुम्ही सभागृहात होता. आतापर्यंत कुठल्याही सरकारने, कुठल्याही व्यक्तीने हा निर्णय घेतला नाही. पण जेव्हा आपण घर बांधतो, घरा करता येणे करता जातो, सनद करता जातो, 10 वेळा हेलपाटे मारावं लागतात. आमच्या तहसीलदारकडे, ADO कडे जावं लागतं. आता घर बांधण्याकरता सर्वात महत्वाचा निर्णय सरकारने घेतला. निलंग्यामध्ये संजय राज कुठलंही घर बांधायचं असेल तर आता येण्याची गरज नाही, आता सनदची गरज नाही. सर्व सरकारने ठिकाणी काढून टाकला आहे. कुठलाही रहिवासी, कुठलाही औद्योगिक, कुठलाही व्यावसायिक वापर करायचा असेल आता सनदची गरज पडणार नाही. आमच्या नगराध्यक्षांनी टप्पा मारला की तिकडं नकाशा पास होणार आहे. आता कुणाकडे जायची गरज पडणार नाही. संजय राज, खऱ्या अर्थाने हा निर्णय आपण करून दिला. एवढंच नाही तर या राज्यामध्ये बसवरावजी पाटील, तुम्ही मला सांगितलं, सूचना दिली होती, या राज्यामध्ये अशी योजना ना की शेतकऱ्याच्या शेतातला पांढर रस्ता, शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता, मोफत पोलीस बंदोबस्त, मोफत मोजणी, कमीत कमी 12 फुटाचा रस्ता, जेवढा रस्ता सरकारी असेल तो तेवढा मोठा. आता राज्यामध्ये माननीय संभाजी पाटील तुमच्या अध्यक्षतेखाली तुमच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आता आली आणि या जिल्ह्यातले सर्व पांधन रस्ते बांधकाम करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. मुख्यमंत्री बळीराजा पांधन योजनेतनं आपण सर्व रस्ते पुढच्या 5 वर्षामध्ये संभाजी पाटील तुम्हाला करायचे आहे. एवढंच नाही तर या विद्यार्थ्यांना, आपल्या वर्गात, आपल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी, आपल्या घरी असणारे विद्यार्थी, आपल्या घरचे लहान लहान मुलं ज्यांना शिक्षणाकरता डॉक्युमेंट लागतात, कास्ट सर्टिफिकेट लागतं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं, डोमासाईल सर्टिफिकेट लागतं, विद्यार्थ्यांना आपल्या सरकारच्या पूर्वी 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा. तुम्ही कमळाला मत दिलं, आपल्या सरकारने निर्णय घेतला. आता विद्यार्थ्याची कुठली सर्टिफिकेट काढायची असेल 1ही रुपयाचा स्टॅम्प लागणार नाही, 1ही रुपयाचा स्टॅम्प लागणार नाही, मोफत त्या ठिकाणी देण्याचा आपण निर्णय केला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने वाळूबद्दल आपण सांगितलं. संभाजी, तुम्ही जेवढे घरं बांधाल त्या घरांना आमच्या तहसीलदार वाळू उपलब्ध करून देईल. घरकुलांना 5 ब्रास रेती मोफत देईल. 10% वाळूसाठी आपण गावाच्या विकासाकरता राखीव ठेवलेले आहे.
वडलोपारची जमिनीचा पोट हिस्सा करायचा असेल तर 200 रुपयामध्ये पोट हिस्सा होणार आहे. खऱ्या अर्थाने गुंठेवारी कायद्याचा वापर करून निलंग्याचे सर्व घर कायदेशीर तर आपण करणारच आहोत, पण जिवंत 7/12 योजना आपण आणली आणि प्रत्येकाचा 7/12 जिवंत तयार करून त्या ठिकाणी देण्याची आपण योजना केली आहे. बंधू भगिनींनो, परवा आपण जो निर्णय घेतला, निजामाच्या काळामध्ये 70,000 घरं संभाजी असे होते मराठवाड्यामध्ये, ज्या घरावर निजामाचं नाव होतं. आता आपल्या सरकारने परवा निर्णय केला, निजामाचं नाव काढून टाकलं आणि गरीब माणसाचं नाव आता 7/12 आणण्याचा निर्णय आपण केला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपलं सरकार जनतेकरता काम करताय. आता संभाजी पाटील सांगत होते, काँग्रेस संभाजी काळजी करू नका, काँग्रेसची हालत फार खराब आहे. परवा विजय वडट्टीवारच्या गावात मी गेलो होतो. 5,000 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. नाना पटोलेच्या साकोलीमध्ये गेलो, तिकडे काँग्रेसच्या लोकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. पूर्ण विदर्भात, पूर्ण मराठवाड्यामध्ये काँग्रेस पार्टीला लोक सोडतायत. आता मी नांदेडला गेलो, तिकडे काँग्रेसच्या लोकांनी पक्षप्रवेश केला. वसमतमध्ये जाऊन आलो, वसमतमध्ये काँग्रेसच्या लोकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मी त्यांना विचारलं, तुम्ही काँग्रेस का सोडता आहे? त्यांनी सांगितलं, काँग्रेसची परिस्थिती फार खराब आहे. कार्यकर्ते म्हणतात आहे, कोणी कोणाला विचारायला तयार नाही, कोणाचा पायपोस कोणाच नाही, काँग्रेसचे हाल बिकट झालेले आहे. एक कार्यकर्ता तर मला असा म्हणाला की साहेब, आमचा विजय वडट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, नाना पटोले विजय वडट्टीवारचं तोंड पाहत नाही. दोघेही मिळून त्या ठिकाणी त्या हर्षवर्धन सपकाळ त्यांचा अध्यक्ष आहे काँग्रेसचा, त्याचं कोणी तोंड पाहत नाही, आणि चौघही मिळून राहुल गांधीचं कोणी तोंड पाहत नाही. काँग्रेस पार्टीची हालत खराब आहे. काँग्रेसला मत देणं म्हणजे भकासाला मत देणं आहे, कमळाला मत देणं म्हणजे विकासाला मत देणं आहे. कमळाचं मत विकासाचं मत आहे, काँग्रेसचं मत भकासाचं मत आहे. बंधू भगिनींनो, भारतीय जनता पार्टीचं मत म्हणजे आम्ही कर्ज समजतो आहे. काँग्रेस ही मतदान घेऊन पडून जातं, मताचं दान घेऊन काँग्रेस पार्टी पडून जातं. पण संभाजी पाटील निलंगेकर तुमच्या मताचं कर्ज घेतात आणि 5 वर्ष इमानदारीने राबराब मेहनत करतात आणि निलंग्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतात. बंधू भगिनींनो, मी एवढंच सांगेल, आजच्या दिवशी एवढंच सांगेल, विकासाची 4 चाकाची गाडी निलंग्याच्या नगरपालिकेमध्ये उभी आहे. विकासाच्या 4 चाकाची गाडी निलंग्याच्या नगरपालिकेत उभी आहे. एक विकासाचं चाक पंतप्रधान मोदीजींच्या 55 योजनांचं आहे. एक दुसरं चाक या गाडीचं देवेंद्र फडणवीसच्या 48 योजनाचं आहे. तिसरं चाक शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्र्याच्या 22 योजनाचं आहे. चौथं चाक आमच्या संभाजी पाटील निलंगेकरचं विकासाचं चाक आहे. आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याकरता मी आलो आहे. विकासाचं जेवढं पेट्रोल लागेल तेवढं पेट्रोल मी टाकणार आहे. आता 20 तारखेला तुम्हाला जबाबदारी आहे. विकासाची गाडी किती स्पीड चालली पाहिजे? विकासाची गाडी किती स्पीड चालली पाहिजे? निलंगा 100च्या स्पीड चालली पाहिजे. एक चाक मोदीच्या योजनेचं, एक चाक देवेंद्रजीच्या योजनेचं, एक चाक पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या योजनेचं आणि एक चाक संभाजी राजेंच्या योजनेत, संभाजी पाटलांच्या योजनेचं. 4 चाकाची गाडी तयार आहे. पेट्रोल मी आहे, नितीनजी गडकरी साहेब टाकणार आहे, सर्व पेट्रोल टाकणार आहे, काळजी करू नका. पण या गाडीमध्ये ड्रायव्हर लागणार आहे. या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? 4 चाकाची विकासाची गाडी तयार झाली आहे. पेट्रोल टाकायला मी आलो आहे विकासाचं. ड्रायव्हर कोण असणार आहे? संजय राज इकडे हे बघा. आता मी तुम्हाला नागपूरवरनं या विकासाच्या गाडीच्या ड्रायव्हरची चाबी कोणाला द्यायला बघायला आलो आहे? जोरात सांगा निलंगा, कोणाला द्यायची आहे विकासाची गाडी? जोरात सांगा निलंगा. तुम्ही संजय राजला 20 तारखेला प्रचंड मतदान करा. विकासाच्या 4 चाकाची गाडीची चाबी संजय राजला द्यायची आहे. संजय राज सेल्फ मारतील,
मुंबईच्या मंत्रालयामध्ये संभाजी पाटलासोबत येतील. पहिल्या मजल्यावर माझी कॅबिन आहे. संभाजी पाटील संजय राजला घेऊन निवडून आल्याबरोबर पहिल्या मजल्यावर या. मी तुमच्या सोबत 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्याकडे घेऊन चालेल. आणि पहिल्या दिवशी संजय राज जेवढा विकासाचा निधी लागेल त्या विकासाच्या निधीवर चंद्रशेखर बावनकुळे माननीय देवेंद्र फडणवीसजी सही केल्याशिवाय राहणार नाही, सही केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. संभाजीने एवढ्यासाठी मला बोलवलं आहे. बंधू भगिनींनो, दीपावलीचं लक्ष्मीपूजन तुम्ही केलं असाल तर महालक्ष्मीजी कशावर होती? आमच्या आया बहिणी महालक्ष्मी कशावर होती? तुम्ही पूजा बरोबर केली असाल तर बघितलं असाल. महालक्ष्मीजी कशावर होती? मग निलंगाच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा संजय राजच्या कमळावरच येणार आहे. संजय राजच्या संभाजी पाटलाच्या कमळावरच येणार आहे. आणि बंधू भगिनींनो, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी मताचं कर्ज मागायला आलो आहे. तुम्ही संजय राजला मताचं कर्ज द्या. 5 वर्ष आपल्या निलंग्याच्या मताचं कर्ज, विकासाची संपूर्ण योजना, विकसित निलंगा 2029 करून विकसित निलंगा 2035, विकसित निलंगा 2047 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.